कोरेगावात स्वीकृत नगरसेवकपदी ॲडव्होकेट अमोल दिलीप भूतकर यांची निवड. नगरपंचायतीच्या विशेष सभेत बिनविरोध झाली निवड. विकास आघाडीचा जल्लोष. कोरेगावच्या स्वीकृत नगरसेवकपदी शुक्रवारी बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल भूतकर यांची एकमताने निवड करण्यात आली. ते आमदार महेश शिंदे यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. नगरपंचायत कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीची प्रक्रिया अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रमोद कुदळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुदतीत केवळ ॲडव्होकेट भूतकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे कुदळे यांनी जाहीर केले. भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्य डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, नगराध्यक्ष दीपाली महेश बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष जयवंतप्पा पवार, सुनील दादा बर्गे यांच्यासह विकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी यावेळी ॲडव्होकेट भूतकर यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. बार असोसिएशनचे मार्गदर्शक ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे, भाईसाहेब जगदाळे व सदस्यांनी त्यांचा सत्कार केला. आमदार महेश शिंदे, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले, राहुल शिवमाने, तालुकाध्यक्ष निलेश यादव, माजी तालुकाध्यक्ष संतोष जाधव यांच्यासह मान्यवरांनी भूतकर यांचे कौतुक केले. यावेळी नगरसेवक सागर विरकर, परशुराम बर्गे, साई प्रसाद बर्गे, नगरसेविका शीतल बर्गे, संजीवनी बर्गे, मनमालाताई बर्गे, संगीता ओसवाल, स्नेहल आवटे, नगरसेवक राजेंद्र वैराट, मावळते, स्वीकृत नगरसेवक प्रीतम शहा, मुख्याधिकारी विनोद जळक उपस्थित होते.
शूटिंग भी घ्या ओके हाय इकडे समोर एक मिनिट बघा नेते ठीक आहे तुम्ही नेते बघा सगळे शिकाल भाई अध्यक्ष आहे तुम्ही हो राय की काय अनिल शेटाळे म्हणलं काय ओके जिंनी केलेला सत्कार भरतजींनी केलेला निंदी केलेला म्हणजे घरचा झाला परिवारातला झाला थांब एक मिनिट हो या ठिकाणी कोरेगाव नगरपंचायतीमध्ये स्वीकृत सदस्य निवडीचा कार्यक्रम झाला. या ठिकाणी कोरेगाव नगरीचे दमदार आमदार महिदादा शिंदे यांच्या पत्नी प्रियाताई या ठिकाणी उपस्थित राहिला. त्याबद्दल कोरेगाव नगरपंचायती वतीने नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष कोरेगाव विकास आघाडी सर्व नगरसेवक यांच्या वतीनं नगरपंचायतीमध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत. खरं तर आमदार साहेबांनी या ठिकाणी अमोल सरांची निवड होत असताना सर्व घटकांना बरोबर घेऊन सर्व समाजातील लोक बरोबर घेऊन चालण्याचा या ठिकाणी त्यांचा प्रयत्न असतो किंवा आहे. खरं म्हणायचं झालं तर बुतकर कुटुंब हे कोरेगावात एक नावाजलेलं कुटुंब आहे आणि या नावाजलेल्या कुटुंबामध्ये अमोल बुतकर हे कोरेगाव संघटनेचे वकील संघटनेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी ते काम करत असतात. सर्व समाजामध्ये सर्व घटकामध्ये त्यांचा या ठिकाणी चांगला जनसंपर्क आहे आणि आमदारांनी त्यांना या इलेक्शनच्या आधी जो शब्द दिलेला तो शब्द प्रमाण मानून किंवा तो शब्द पाळून या ठिकाणी त्यांची कोरेगाव नगरपंचायतीमध्ये स्वीकृत या ठिकाणी निवड केली. ही निवड होत असताना स्वीकृत सदस्य निवड ही नसून तुमची या ठिकाणी स्वीकृत सदस्याची निवड ही एका घटकामध्ये किंवा एकत्रित समाजामध्ये जे काही चांगलं काम करता त्या दृष्टीने होत असते. तुम्ही आज समाजामध्ये किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये किंवा या ठिकाणी तुम्ही एखादं जे चांगलं काम करत असता त्या तुमच्या कामाची चणूक जाऊन या ठिकाणी तुम्हाला स्वीकृत दिलेलं असतं. आज आमदार साहेब यांनी तुम्ही जे पहिल्यापासून या संघटनेत काम करत आहात, आमदार महिला शिंदे विचार मंच असेल, RSS संघ असेल किंवा या ठिकाणी बूथ कमिटीचं काम असेल, आमदार महिला शिंदे यांचं या ठिकाणी आमदारकीला सुद्धा तुम्ही प्रामाणिकपणे काम करून या ठिकाणी वार्डामध्ये आमदारांना जास्तीत जास्त मतदान देण्याचा या ठिकाणी तुम्ही प्रयत्न केला आणि त्याचं सार्थक म्हणून त्याचं फलित म्हणून आमदारांनी या ठिकाणी तुमच्या शब्दातून उतराई होण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला कोरेगाव सारख्या या मोठ्या शहराचं स्वीकृत सदस्य म्हणून या ठिकाणी घेण्याचा बहुमान मिळाला. ओके साहेब, आम्हाला सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही कलागुण असतील, तुमचे अनुभव असतील त्याचा या नगरपंचायतीला 100% सहकार्य होईल आणि आगामी येणाऱ्या कोरेगावच्या निवडणुकीमध्ये
तुमचा आणि तुमच्या अनुभवाचा कोरेगावकरांना नक्की या ठिकाणी फायदा होईल असं या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि पुनश्च एकदा आपलं या ठिकाणी सुप्रसरशी म्हणून निवड झाली त्याबद्दल कोरेगाव नगरपंचायती वतीने नगराध्यक्ष या मुख्याधिकारी व सर्व ग्रामस्थ आमदार महेंद्र शिंदे विचार मंच आणि सगळे नगरसेवक त्यांच्या वतीनं मी तुमच्या या ठिकाणी आभार मानतो. आजच्या या सत्कार समारंभासाठी आपल्याकडे स्त्रियाताई नगरसेवक आणि आजचे सत्कारमूर्ती भूतकर हे माझ्याकडे 2007पासून वकिली करतात. जवळपास 17-18 वर्ष झालं वकील करतात. प्रामाणिकपणे उत्तर करायची धाकली लोकसंपर्क मोठा आहे. त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, भूतकर हे कुटुंब कोरेगावमध्ये फार मोठी भावकी आहे. पूर्वी तुम्हाला आठवत असेल नसेल पण मला आठवते चित्तरंजन भूतकर जे डॉक्टर होते त्यांच्या मुलींना आम्ही एकदा निवडून आणतो 1 नंबरवर. तर असं हे गावाशी निगडीत असणारी माणसं जरा विशेषतः त्यांना समाज कार्याची फार मोठी परंपरा आहे. घरामध्ये डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, फॅमिली मोठी आहे, सुशिक्षित आहे. आणि आमच्या विशेष म्हणजे आमच्या बारचे ते अध्यक्ष आहेत. तर अर्थात वकिलांच्या एखाद्या संघटनेचा अध्यक्ष असणे फार मोठी महत्त्वाची गोष्ट आहे. तर तेवढी परिपक्वता लागते, तेवढी परिपक्वता येत आहे. प्रसंग आला तर भांडायला कमी पडणार, आवाज मोठा आहे विशेष. आता तज्ज्ञ म्हणून आलेत आपल्याकडे. तज्ज्ञ म्हणून इतकं उपयोग होऊ शकतो की आपण एखादा ठराव करतो, काय करतो ते कायदेशीर बरोबर आहे म्हणून ते काही थोड्या वेळात ते सांगू शकतो. डेफिनेटली त्याचा आपल्याला उपयोग होऊ शकतो, संस्थेला उपयोग होतो, नागरिकांना उपयोग होऊ शकतो. आणि ही सगळं योगायोग असतो. एक गोष्ट सातत्यानं मला वाटतं गेले 5-6 वर्ष तरी तुम्ही आमदार साहेबांच्याबरोबर काम करतो. नाही मला माहिती माझं माहिती नव्हतं. आम्ही 10 वर्षापासून बघतो विषय गोष्ट होती. तर हा एक कोरेगावमध्ये आपण बदल घडवला. कोरेगावनं मोठा बदल घडवला आणि हा बदल घडवला म्हणून तर आज कोरेगावमध्ये इतकी कामं झाली. सातत्यानं पूर्वीसुद्धा आम्ही असे बदल घडवले. मला आठवतं ज्यावेळेला इथे विरोधी पार्टी नव्हती त्यावेळेला आम्ही शंकरराव जगतापांना मदत केली. त्या काळात आम्ही ह्या ओढ्यावरचा पूल बांधून घेतला गावातले रस्ते. त्याच्यानंतर बरेचसे काळ काय फारशी कामं झाली. पण आता मात्र महेशराव जेव्हापासून हे अध्यक्ष झाले, निवडून आले तेव्हापासून आता कामाची काही कमतरताच नाही. पार्टी एक खंबीरपणे राहिली पाहिजे. तुम्ही खंबीरपणे सगळेजण राहणं गरजेचं. आज स्वीकृत नगरसेवकपदी ॲडव्होकेट वकील साहेबांची निवड झालेली आहे. वकील साहेबांना खूप खूप शुभेच्छा आमदार प्रदानकडून. आणि माझा आणि वकील साहेबांचा संपर्क हा पहिली नगरपंचायतची होती कोरेगावची, तेव्हापासूनचा आहे. आणि प्रवाह विरुद्ध असताना ज्या तडफेनी आणि तन्मयतेनी आणि ज्या धडाडीनं ते काम करत होते ते मी स्वतः अनुभवलेले आहे. घर टू घर प्रचार वकील साहेबांनी उमेदवार दुसरे होते त्यांच्यासाठी स्वतः उमेदवार असल्याप्रमाणे त्यांनी प्रचार केलेला आहे. दोन्ही निवडणुकांमध्ये बूथ लेवलचं काम, बूथ कमिटीचं काम, संघटनेचं काम अत्यंत ताकदीने केलेलं आहे. आणि बार काउन्सिलचे ते अध्यक्ष आहेत, त्यांना अनुभव आहे आणि वकिलीचा व्यवसाय ते चांगल्या पद्धतीने करतात. तर नगरपंचायतचे सर्व नगरसेवक त्यांना त्यांच्या कायद्याचं जे ज्ञान आहे तो निश्चितपणे फायदा होईल. आणि त्यांना एक नगरसेवक म्हणून एक वेगळा अनुभव त्यांच्या गाठीशी राहील. सामाजिक बांधिलकी त्यांची कुटुंबाचीच आहे, त्यांची स्वतःची आहे. त्यांचं ते स्वभाव आहे समाजामध्ये उतरणं आणि पुढवून काम करणं. आपल्याला या पदासाठी आणि आपल्या कार्यासाठी
आजच्या निवडीच्या कार्यक्रमासाठी ज्यावेळेला आपण आज जमलो आहे तर उल्लेख करणं हे सर्वप्राप्य आहे. आमचे नेते आमदार महेशदादा शिंदे, प्रियाताई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. मार्गदर्शक आमचे भरतजी साहेब असतात. त्याचबरोबर कोरेगाव नगर विकास आघाडीचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे, नियोजन मंडळाचे सदस्य राहुलजी बर्गे साहेब, नगरपंचायतीचे विद्यमान अध्यक्ष दीपालीताई महेश बर्गे, उपाध्यक्ष राहुलजी बर्गे, त्याचबरोबर जिल्हा बँकेचे सदस्य खत्री साहेब, आपल्या नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक आणि आत्ताच ज्यांनी माझी घोषणा केली ते प्रमोद कुजळे साहेब प्रांताधिकारी, सगळ्यांच्या शुभेच्छांमुळं आणि पाठिंब्यामुळं आजचा हा जो काही स्वीकृत नगरसेवक पदाची जी निवड आहे त्याचा कार्यक्रम जो आहे तो आज झालेला आहे. मला खात्री आहे की महेशदादा शिंदेंनी जो विश्वास माझ्यावरती ठेवलेला आहे त्या विश्वासाच्या अनुषंगानं एक स्वीकृत नगरसेवक म्हणून माझी जी कायदेशीर जबाबदारी आहे, एक तज्ज्ञ संचालक म्हणून जी माझी जबाबदारी आहे, सदस्य म्हणून जी जबाबदारी आहे, त्याप्रमाणे मी कोरेगाव नगरपंचायतीच्या कार्यामध्ये आणि लोकांच्या हिताकरता जे जे काही आवश्यक ठिकाणी माझं मत लागेल त्या ठिकाणी मी संपूर्ण कार्यकारिणीला नेहमीच सहकार्याच्या भूमिकेत राहील. आमचे सगळे तसे नगरसेवक आणि अध्यक्ष उपाध्यक्ष हे अत्यंत अनुभवी आहेत. त्यांचा मागच्या अनेक वर्षातला अनुभव तो इथं कामाला येतोच आहे आणि त्यातूनही त्यांना कुठलीही तज्ज्ञ मताची गरज पडली, कोणत्याही कायदेशीर मताची गरज पडली तर मी निश्चितपणाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ज्या काही अडचणी असतील त्या दूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आणि आपण सगळ्यांनी सर्व नगरसेवकांनी माझी निवड करण्यामध्ये जे आज सहकार्य केलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. आपल्या सगळ्यांच्या या ज्या काही आज सत्कार केला त्यातनं उतराई करण्याची संधी या कार्यातनं मला निश्चित मिळेल आणि आज जी उर्मी आणि ऊर्जा मिळालेली आहे ती ऊर्जा मी निश्चितच नगरपंचायतीचं नाव मोठं होण्यासाठी आणि नगरपंचायतीच्या कार्यामध्ये मी म्हणणार नाही की मोठा वाटा परंतु खरीचा वाटा तरी मी निश्चितपणे त्यामध्ये घेईन आणि आपल्या सगळ्या नगरसेवकांना जितकी होईल तितकी अडचणीच्या प्रत्येक प्रसंगी साथ देईल, खंबीरपणे साथ देईल अशी मी ग्वाही देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. आणि कार्यक्रमानंतर सगळ्यांनी इथंच थांबावं. आपल्याला गणनाथ मंदिरामध्ये जाऊन ग्रामदैवताचं जाहीर दर्शन घेऊन मग आपण पुढील जे काय आहे ती प्रक्रिया करणार आहोत. तर इथे हा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी थांबतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र.
दीपाली तर यात जावा. अध्यक्ष या पुढे तुम्ही कुठं आत येताय? हां apa?